आपण चाललोय आता कंढरीला. कंढरीची कावड निघाली आहे. चाललोय घरच्यांना घेऊन तिथं सोडायचंय. चला मग तुम्हाला दाखवतो कावड कंढरीची काळभैरवनाथाची. यात्रा आहे आज. कसं वाटतं तुला? कधी आला ते पुण्यात? काल रात्री. हो का, इथं आणायची बनसुडे. मस्त वातावरण आहे गावाच्या. गावाच्या यात्रेबद्दल थोडंफार माहिती सांगा आजची कावडीबद्दल. कावड सुताराच्या नेटापासून चालू होती. बरोबर 12:30 वाजता चालू होती. 2 वाजेपर्यंत भैरवनाथ मंदिरापर्यंत जाऊन सांगता होती कावडीची. बँड वगैरे सगळं बँड असते. कावडीच्या समोर रथ असते, देवाचा घोडा. गावातील माणसं असे कावडीला तोरण, गुलाल, कावडीवरती पाणी घालते. त्या टायमाला देव कावडीवर बसलेला असते भैरवनाथ. अशा प्रकारे दरवर्षी आपण गावातील माणसं कावड एन्जॉय करतात. पुण्यावरून जे कुठं लोक बाहेर गेलेत ते ह्या वर्षी दिवाळीला लोक येत नाहीत, पण ह्या दिवशी फिक्स लोक येतात यात्रेला. धन्यवाद. डायरेक्ट मंदिरापर्यंत जाते. त्याचं दाजीचं घर आहे आणि इथं आहे ना इथून कावड चालू होती खंडारीची. इथून मंदिराकडे जाते.
देवाच्या भैरवनाथाच्या घोड्याच्या टाचाची वन आहे तिथं, पायाची वन आहेत तळ्यापाशी. हाय मित्रांनो, आपण आलो आता कंडारी येऊन. कंडारीची कावड वगैरे झालेली आहे. आता आपण बसलो स्टॉलवरती. मयूर पण इकडं. मयूरला मग बसून गेलो तो बिचारा, म्हणला लय लवकर आला. आता आलो आहे आपण. आणि इकडं आहे रथ, भैरवनाथ महाराजांचा रथ आहे इकडे. इकडं मंदिर आहे समोर. आणि संध्याकाळी आज नाथांचा 12 वाजता विवाह सोहळा आहे, तर ते पण दाखवेल तुम्हाला. तर तो पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा ब्लॉग इथंच संपवतो आहे. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.